कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक असेल, साधा कार्यकर्ता असता, अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात, अधिकाऱ्याबरोबर पाहणी करत असतात. काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात आणि त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देता येईल. कुठल्या अधिकारात पाहणी करताय? अधिकार का माणूस नाही, नागरिक नाही आम्ही. माझी मुलगी तर नागरिक नाहीये, तिने जाऊ नये, नागरिक समस्या सोडू नये, हे कोणतंच तत्वज्ञान आहे. म्हणून या सगळ्या फालतू गोष्टीला मी महत्व देतो. ठाकरे गटाकडून आता मुंबईत दस्तक अभियान राबवलं जाणार आहे, म्हणजे घरोघरी जाऊन आता लोकांना शिवसेना असं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी अहो जे भेटायला येतात त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा. घरोघरी जाणं याच्यासाठी आपल्याला आणखी 10-20 वर्ष चालावं लागेल. ते 10-20 वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा, प्रेमाने समजवा, त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या, ते सोडायचा प्रयत्न करा. हे शिवसेना प्रमुख करत होते. ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची, घरोघर जायची गरज पडणार नाही. विधानसभा निवडणुकीवरून विडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं आहे की आम्ही सगळ्या ह्या जागा वाटपात वेळ घालवायचो, बैठक 11 वाजेची असायची ते 2 वाजता सुरू व्हायची. या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला सगळं ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना. सकाळी उठायची सवय जसं म्हणत होते, इतरांना नावं ठेवत होते, त्यांना 2-2 वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता. पब्लिककडे काय पाहणार आहे ते? पब्लिक जशी आमची नौकर आहे, मतदार आपला नौकर आहे, लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावात होते ते. मग तो आविर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवली. जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला काउंट करत असाल तर ही ती जनता आहे. चांगल्या चांगल्या भल्या भल्याला खाली उतरवलेलं आहे त्यांनी. भाजपनं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या नगरसेवकाची मुंबईत बैठक घेतली. त्याच्यामध्ये बावनकुळेच्या उपस्थितीत बैठक झाली आणि सांगितलं की औरंगाबाद महापालिका भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार. तुमची काय तयारी त्या सगळ्या? शहराध्यक्षांनी पण तसा व्हिडिओ माध्यमात नाही, आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एमआयएमचा प्रभाव किंवा असलेले एमआयएम व इतर पक्ष यांच्याशी लढायचं असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे. जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल. आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत. विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो की तुम्ही म्हटले होते की 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे, नेमकं कधी देणार आहे त्या निवडणुकीच्या तोंडाला बोलले पण आता विसरले. नाही, विसरले वगैरे नाही. त्यासाठी योग्य ती तरतूद करण्याचं सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल. येणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल. राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यांनी प्रदेशाध्यक्ष बद्दलच बोललेलं नाही. एका अर्थानं जयंत पाटलांची पक्षातून हकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांनी दिलेला आहे. गेले वर्षभरापासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे. जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की म्हणजे मला 8 दिवसांचा वेळ द्या, मी पद सोडतो, मात्र बुथवर तुम्ही काय काम केलं याचा हार्ड रिपोर्ट द्या. मी बाजूला होतो, मात्र तुम्ही चांगल्या माणसाला असं बोलायला लावण्याने बाजूला करणं योग्य नाही. जयंत पाटलांना ते जयंत पाटील हे सर्वांना खुपतायत. जे रोहित पवार आणि त्याचे जो चमू आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्याय नाही असं दिसून आलेलं आहे. म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाहीत. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, काय केव्हा होणार पालकमंत्री? या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्ती निश्चित होणार आहेत. कारण पुढच्या आठवड्यामध्ये 19-20-21 ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर चाललेले, दावोसला चाललेले. त्यापूर्वी सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असं एकंदरीत अंदाज आहे. साहेब, आणखी महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक बोलत असताना असं बोलले की घरात घुसून मारू, म्हणजे एक विशिष्ट समाजासंदर्भात ते बोलले. त्यामुळे आंदोलन, मोर्चे, नाराजी आणि अशांतता निर्माण होऊ शकते. हे बघा, मनोज जरांगे पाटलांनी काय बोललंय ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य. त्याचे पडसाद काय उमटतील किंवा कोण काय केसेस करतील यावर भाष्य करणं मला उचित नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल तर त्यावर मी सुद्धा भाष्य काही करणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, त्यामध्ये सोशल मीडियावर अपलोड करणे, हे वाल्मी कार्डचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी बूथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची कामं केली, त्यांनी निवडणुकी जिंकून आलेले आहेत असा आरोप केलाय, व्हिडिओ पोस्ट केले.
ते आता सगळं चौकशीमध्ये सर्व दिसून येईल. आता सगळ्या गोष्टी त्या एकाच केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पोलिसांनी त्यांचं काम करू द्या. जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलचा तपास कसा झाला, काय झाला, हे सगळं तुम्हाला दिसून येईल. आता तपासामध्ये विघ्न आणू नका, असंच मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करणार. टोरेस नावाची कंपनी आहे जिनं आमची हिरे विकत घ्या, पैसे गुंतवा आणि तुम्हाला नंतर पैसे दिले जातील अशी खेराखिरी चित्रपटासारखा एक कारनामा केला. नंतर ती कंपनी बंद झाली. मुंबईमध्ये बरेच लोक आहेत, त्यांचे पैसे अटकले, फसवणूक झाली. अशा अनेक कंपन्या, बोगस कंपन्याचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे. लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे, लोकांना फसवणे, व्याजाचा दर वाढून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स मिळतात म्हणून फसतायत. तर ते या अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल, कारवाई होईल, परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल. मुंबईत प्रदूषण वाढलं आहे, त्याला रस्त्याची कामं म्हणा, विकास कामं म्हणा किंवा निवडणुकी दरम्यान जे काही फंड बाहेर आले त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय. असं काही नसतं. तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे, हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे. महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत. जर प्रदूषणाचा नियम जर त्यांनी पाळले नाही तर ते काम सुद्धा, बांधकाम सुद्धा तो बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं मत आहे की घरं खूप ही आता महाग आहेत, तर काही फेरविचार होऊ शकतो का? सिडकोचे घरं महाग नाहीये. त्याच्यातलं एकच फक्त खारघरची जी साईड आहे, खारघरची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूरचा जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉईंटचा असलेला रेट, एवढी तफावत आहे त्याच्यात. खारघरची साईड ही अत्यंत महागडी साईड आहे, तिथलचा रेट तसा आहे. म्हणून एकमेव उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साईडचा जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्याला परवडणारे घरे 25 लाखापासून सुरू आहेत तर ते 46 लाखापर्यंत आहेत. म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अबव जात असेल तर त्या सर्व साईडला तुम्ही ग्राह्य धरणं चुकीचं आहे. नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो, ठाण्याचा रेट वेगळा असतो. तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिमान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो. कोट्यवधींची बिलं हे थकलेले आहेत, ते म्हणजे घाटीकडे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पुरवणं महत्वाचं होतं, तातडीने पुरवले, मात्र त्या पुरवणाऱ्यांना पैसेच पुरवले जात नाही. कोट्यवधी रुपये थकले. भविष्यामध्ये जो काही नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये कंपन्या सहकार्य करणार नाही, संकट निर्माण नाही. याची सर्व ज्यांची बिलं थकलेली आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे. ते याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा घेणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचा जो काही जन्मदर आहे तो कमी झालाय. 889 मुलींचा जन्मदर आहे, तो म्हणजे 1000 मुलांच्या मागे. हा खूप तफावत आहे, खूप आकडा कमी आहे. कुठे गर्भपात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा परिणाम आहे. गर्भपात आणि चाचण्या करणारं एक रॅकेट बीडमध्ये बी होतं, संभाजीनगरमध्ये बी होतं, नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं, लातूरला पकडलं गेलेलं आहे. या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय, ही खरंच चिंतेची बाब आहे. आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच आहे, परंतु अशा जे काही गर्भधारणेसंदर्भात जे काही चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता देशद्रोहासारख्या खटले त्याच्यावर दाखल झाले पाहिजेत, जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.